तर हमास इस्रायल युद्ध काही थांबताना दिसत नाहीये। महिन्याभरातच हे युद्ध तिसरं वर्ष पूर्ण करेल। हमासचा नायनाट करणारच या इरेला पेटून इस्रायल गाझा शहर बेचिराग करत चाललाय आणि हे ज्यासाठी सुरू आहे त्या ओलिसांची सुटका काही हमासने केली नाहीये। त्यामुळे हमासला संपवण्याच्या नादात इस्रायलने कतारवरही हल्ला केला आणि जगाचा रोष ओढवून घेतला। आणि अशात आता इस्रायलला आणखी एक मोठा फटका बसलाय। जगातील महत्त्वाच्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी द्विराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार करताच पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली। बघूया या निर्णयाचा जागतिक राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो ते। हमास इस्रायल युद्ध गेले 3 वर्ष सुरूच आहे। युद्ध थांबवण्याचे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्नही तोकडे पडलेत। तेही हे युद्ध थांबवू शकलेले नाहीत। इस्रायलने तर हमासचा खात्मा करण्याचा विडा उचलत गाझा पट्टीत आतवर कारवाई सुरू केली आहे। गेले 3 वर्ष गाझावासियांवर शेकडो बॉम्बगोळे पडलेत। आतापर्यंत 65,000 पॅलेस्टिनींचा यात मृत्यू झाला। हे कमी की काय तर इस्रायलने केलेल्या अन्नकोंडीमुळे गाझामध्ये अभूतपूर्व उपासमार सुरू झाली। या उपासमारीमुळे देखील आजवर शेकडो बळी गेले। युद्धबळी ते भूकबळी असा सामना करत असतानाच पॅलेस्टिनींना एक दिलासा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळाला। तो म्हणजे पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणाऱ्यांच्या संख्येत आता वाढ होतीये। रविवारी ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या महत्त्वाच्या देशांनी द्विराष्ट्रीय धोरणाचा स्वीकार करत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे। The face of the growing horror in the Middle East. मध्य आशियामधील संहार पाहता आम्ही शांतता आणि द्विराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार करतोय। याचाच अर्थ एक सुरक्षित इस्रायल आणि एक व्यवहार्य पॅलेस्टाईन राज्य एकत्र अस्तित्वात राहू शकतं। सध्या हे दोन्ही अस्तित्वात नाहीत। सामान्य इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचा, शांततेत जगण्याचा अधिकार आहे। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, पॅलेस्टाईन किंवा द्विराष्ट्रीय धोरण हे हमाससाठी बक्षीस नाही। हमास ही दहशतवादी संघटना आहे। त्यांच्या द्वेषपूर्ण धोरणाचे हे बरोबर उलट आहे। हमासचं कोणतंही भविष्य असू शकत नाही। त्यांचा सरकारमध्ये कोणताही सहभाग असता कामा नये। त्यांचा सुरक्षेत कोणताही भाग नको। The barbaric attacks of October the 7th. तर फ्रान्सनेही पॅलेस्टाईनला अधिकृतपणे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे। फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी पॅलेस्टाईन अथॉरिटीचे प्रमुख महमूद अब्बास यांना याबाबत पत्र पाठवले। मध्य पूर्वेत न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या ऐतिहासिक वचनबद्धतेप्रमाणे मी फ्रान्सच्या वतीने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घेतलाय। मी ही औपचारिक घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सप्टेंबर महिन्यात करणार आहे। तर गेल्या 24 तासात ब्रिटनसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे। त्यामुळे पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या देशांची संख्या आता जवळपास 150 वर पोहोचली आहे। पॅलेस्टाईनला मान्यता देणं हा कायमस्वरूपी शांततेचा एकमेव मार्ग आहे असं मत पोर्तुगीज परराष्ट्रमंत्री पाउलो रँगेल यांनी व्यक्त केलंय। 21 सप्टेंबर 2025 रोजी पोर्तुगाल पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता देत आहे। 18 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला। गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान या निर्णयाचं पॅलेस्टिनींनी स्वागत केलंय। मध्य पूर्वेतील समस्या आणि पॅलेस्टाईन इस्रायल समस्या सोडवण्यासाठी द्विराष्ट्रीय धोरण हाच एकमेव तोडगा आहे। आमच्यासाठी द्विराष्ट्रीय तोडगा हा एक व्यवहार्य पर्याय आहे आणि जगानं याची पूर्तता करण्यात मदत करायला हवी। मला वाटतं सर्व जगानं हे मान्य केल्यानंतर पॅलेस्टिनी लोकांना त्यांचं स्वतःचं भवितव्य ठरवण्यासाठी आणि एका सुरक्षित, स्वतंत्र आणि मुक्त देशात राहण्यासाठी मदत होईल। हे तर आता स्पष्टच आहे की पॅलेस्टाईनला आता पाठिंबा वाढतोय, सहानुभूतीही वाढतीये। त्याच वेळी आता इस्रायल विरोधातली नाराजीही वाढतीये। इस्रायल आता एकटा पडतोय। उशिरा का होईना पाश्चात्य देशांना शहाणपण सुचलंय। आम्ही हे विसरू शकत नाही की त्यांच्याचमुळे ज्यांना या देशात येण्याचा अधिकारच नव्हता त्यांना ती जमीन दिली गेली। मात्र आता पडलेलं पाऊल हे योग्य दिशेने चाललं आहे। आम्ही आशा करतो की इतर देशही ब्रिटनचा कित्ता गिरवतील आणि आत्ताची ही मान्यता केवळ कागदावरची नाही तर प्रत्यक्षात आहे। आता आम्ही एक संपूर्ण पॅलेस्टाईन राष्ट्राचं स्वप्न पाहू शकतो। मात्र या निर्णयाला इस्रायलने तसेच अमेरिकेने याला विरोध दर्शवला। इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी कडाडून विरोध केला। ज्या नेत्यांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे त्यांनी 7 ऑक्टोबरच्या हत्याकांडाला, दहशतवादाला एक मोठं बक्षीस दिलं आहे। आणि तुमच्यासाठी माझा आणखी एक संदेश, हे कदापि होणार नाही। जॉर्डनच्या पश्चिमेकडे कोणतंही पॅलेस्टाईन असणार नाही।
एक दहशतवादी राष्ट्राचं अस्तित्व आम्हाला मान्य नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दीर्घकाळ चाललेला संघर्ष सोडवण्यासाठी द्विराष्ट्रीय उपाय हा एक प्रस्तावित मार्ग आहे. या उपायाअंतर्गत इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही स्वतंत्र देश म्हणून ओळखले जातील. या पर्यायाचा भारतानं कधीच स्वीकार केला होता. 1947 मध्येच भारतानं पॅलेस्टाईनच्या फाळणीच्या विरोधात मतदान केलं होतं. 1974 मध्ये भारतानं पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पाठिंबा दर्शवला. 1988 मध्ये पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देणाऱ्यांपैकी भारत एक होता. तर त्याआधीच 1950 मध्ये भारतानं इस्रायलच्या स्थापनेलाही मान्यता दिली होती. एकूणच भारतानं द्विराष्ट्रीय धोरणाचाच पुरस्कार केला होता. काय आहे द्विराष्ट्रीय धोरण आणि तो का महत्त्वाचा ते पाहूया. द्विराष्ट्रीय धोरण म्हणजेच दोन राष्ट्र, पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन राष्ट्रांची निर्मिती, दोन्ही देशांना स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता, दोन्ही देशांच्या सीमा यात निश्चित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचं स्वतंत्र आणि सुरक्षित अस्तित्व शक्य होतं. यामुळे दोन्ही देशांतील दीर्घकालीन संघर्ष संपण्यास मदत होईल. मध्य पूर्वेत दीर्घकाळ टिकणारी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल. पॅलेस्टिनी जनतेला स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र आणि आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेल. दोन्ही राष्ट्रांना समान दर्जा मिळेल आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे धोरण इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर एकात्मिक तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय समजला जातो. असं असलं तरी अद्याप जर्मनी, अमेरिका यासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली नाही. नजीकच्या काळात ती दिली जाईल अशीही शक्यता नाही. मात्र पॅलेस्टाईनला वाढता पाठिंबा म्हणजे इस्रायलला मोठा फटका मानला जातोय. त्यामुळे इस्रायलवर वाढता आंतरराष्ट्रीय दबाव पाहता आता तरी हे युद्ध थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.